नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजायला आलेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पहिली बातमी आहे ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संघर्षाची. गेले कित्येक दिवस शिवसेना नक्की कुणाची आणि धनुष्यबाण कुणाच्या मालकीचा या मुद्द्यावरून ठाकरेंची याचिका न्यायालयात सुनावणीसाठी येते. आजच्या सुनावणीनंतर ठाकरेंना पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आलेली आहे. त्यात शिवसेना हे नाव कुणाच्या मालकीचं आणि धनुष्यबाणाची मालकी कुणाकडे राहणार हा वाद कायम असल्याचं दिसलंय. ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याची पुढील सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे. शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल. ज्या घटनेच्या आधारावर एक जिवंत लोकशाही जी आपण सगळ्या जगामध्ये मिरवतो की आमची लोकशाहीची जननी भारत आहे, तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. सन्माननीय सुप्रीम कोर्ट जज साहेबांनी त्यावरती ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही बाहेर मीडियाकडे एक बोलता आणि कोर्टरूम मध्ये येऊन तुम्ही सांगता की आम्हाला पुढची तारीख द्या. हा जो काही म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, दुतोंडीपणा आहे तो सन्माननीय जज साहेबांनी बाहेर काढलेला आहे. म्हणून पक्ष कोणाचा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. 2024च्या निकालामध्ये पण सिद्ध झालेलं आहे, मागच्या जिल्हा परिषद निकालामध्ये पण सिद्ध झालेलं आहे आणि सगळ्या लेवलवर जिथे जिथे संघटनात्मक आमची बांधणी आहे किंवा उभाटाला असं वाटतं आम्ही कुठेच नाही, सगळीकडे आम्हीच एक नंबरवर आहोत. म्हणून पक्ष कोणाचा आहे हे आता औपचारिकता राहिलेली आहे. ती लवकरात लवकर कोर्टातून त्याचा निकाल लागेल ही अपेक्षा आहे.